हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 70. तुझे चरण दाखव आम्हाला. संग्राम दोन्ही हात त्याच्यासमोर जोडतच म्हणाला. चरण काय असतं? राजने विचारलं. बघ, तुला आमची भाषा पण कळत नाही, मग तर तू आमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न सुद्धा नको करूस. संग्राम म्हणाला. ओ गॉड म्हणत राजने स्वतःच्या डोक्यावर जोरातच हात मारून घेतला. काय झालं? संग्रामने विचारलं. राजने बिचारावाला फेस करतच संग्रामकडे पाहिलं. आता पुढे. संग्रामने भुवया उडवतच त्याला काय झालं म्हणून पुन्हा विचारलं. गाडी रिव्हर्स स्कूलमध्ये घ्यावी लागणार, राज म्हणाला. का? संग्रामने विचारलं. आम्ही आमची स्कूल बॅगच विसरलो, राज पुन्हा म्हणाला. कधी कधी तू तुझ्यात असणारे तुझ्या बापाचे गुण दाखवतोस. संग्राम स्वतःशीच पुटपुटला. तुम्ही आम्हाला काही बोलले काय? राजने संशयी नजरेने त्याच्याकडे बघतच विचारलं. वेळ लागलाय का आम्हाला जे आम्ही तुझ्यासमोर असं काही बोलू? म्हणत संग्रामने गाडी पुन्हा राजच्या शाळेच्या दिशेने वळवली. राज अजूनही संग्रामकडेच बघत होता. संग्रामने त्याच्या हनुवटीला धरत त्याचा चेहरा समोर केला. स्प्रिंग लावलेल्या बाहुलीप्रमाणे राजची मान पुन्हा संग्रामच्या दिशेने वळली. तू असं का बघतोयस आमच्याकडे, हे आम्हाला कळेल का? संग्रामने विचारलं. आम्ही तुमच्यासारखं बनू ना? राजने विचारलं. नाही बनू शकत तू आमच्यासारखं, संग्राम म्हणाला. आई बोलली ना बनू शकतो म्हणून, राज म्हणाला. तुझे डोक्यावर पडलीये का तुला नको ते बोलायला? संग्राम थोडं चिडतच म्हणाला. मला माहिती होतं तुम्ही असंच बोलणार, म्हणून मी मुद्दामहून आजी साहेब नाही बोललो, आई बोललो. मी ना तुमच्या आई साहेबांबद्दल बोलत होतो. म्हणत राज ओठांवर हात ठेवून खिदे हसू लागला. आधी तर संग्राम रागातच त्याच्याकडे बघत होता, पण नंतर मात्र तो सुद्धा हसू लागला. चालू? मस्तीतच राजच्या गालावर बुक्का त्याने मारला. शाळेबाहेर गाडी येऊन थांबली. संग्रामने राजला दरवाजा उघडून दिला. टुनकन उडी मारून तो गाडी बाहेर पडला. खूप वेळ तो थोडा वेळापूर्वी त्याच्यासोबत असणाऱ्या पिऊनसोबत गप्पा मारत होता. संग्राम हातातील घड्याळावर एक नजर टाकत तर एक नजर राजवर टाकत होता. पिऊनसोबत बोलणं होताच राज पळतच गाडीत येऊन बसला. गप्पा कसले मारत बसतो रे तू? संग्रामने दम देतच त्याला विचारलं. त्या अंकलने बॅग घेऊन जा म्हणून आठवण नाही ना करून दिली, राज स्वतःला सीट बेल्ट लावतच म्हणाला. मग? संग्रामने विचारलं. तेच विचारत होतो मी की का आठवण करून नाही दिली. मी लहान आहे ना, मी विसरू शकतो. ते तर मोठे आहेत, त्यांनी आठवण करून द्यायला पाहिजे होती. त्यांच्यामुळे आपलं डिझेल किती वेस्ट गेलं, राज गंभीर होतच म्हणाला. तू नक्की लहान आहेस ना? संग्रामने खात्री करून घेण्यासाठी विचारलं. राजने गंभीर चेहरा करतच हो म्हणून मान डोलवली. सोबत 4 बोटं वर सुद्धा त्याने केली होती. फक्त 4 इयर्सचा, राज म्हणाला. तू परत 0 लावायला विसरतोयस, संग्रामने म्हटलं. पण त्याचं बोलणे राजनं ऐकलेच नाही. खिडकीबाहेर डोकं टाकून तो बसला. संग्रामचा फोन रिंग झाला. सम्राटचा फोन त्याला आला होता. भाई, हे तिघे काही बोले ना, काय करू? सम्राट समोरून विचारू लागला. म्हणूनच आम्हाला ना तुम्हा दोघांना आमचे भाऊ म्हणून बोलवून घ्यायला लाज वाटते. छोटंसं काम सुद्धा तुमच्याने होत नाही, संग्राम म्हणाला. तसं बघायला गेलं तर मला सुद्धा वाटतं,
पण तुझ्यासारखं बोलून समोरच्याला हर्ट नाही करत मी. सम्राट म्हणाला, तू समोरच्याला कशा पद्धतीने हर्ट करतोयस हे माहिती आहे आम्हाला. संग्राम म्हणाला, चांगली गोष्ट आहे. माझं कौतुक नंतर कर. या माणसांचं काय करायचं ते सांग. सम्राटने परत विचारलं, ते पण तुला आम्ही सांगू? मेंदू जेलमध्येच ठेवून आलास काय तू? संग्रामने विचारलं, तुझा मेंदू इथे विसरून गेलाय ते बघ. एवढं मारलंस त्यांना की तोंडून शब्द फुटत नाहीये त्यांच्या. आणि तसंही तू अर्ध संपवलंयस रे त्यांना. संपूर्ण आयुष्य निघून जाईल पण हे लोक ठीक होतील यावर संशय वाटतोय मला. सम्राट म्हणाला, तुला जे योग्य वाटतंय ते कर. आम्ही गाडी ड्राईव्ह करतोय. संग्राम म्हणाला, ओके, ड्रायव्हरची नोकरी नीट कर. सम्राट संग्रामला चिडवतच म्हणाला, ते आम्ही करतो रे, पण तू वॉर्डबॉयची नोकरी नीट कर. नाहीतर तुझी पण तीच अवस्था करू जी त्या तिघांची केलीये. आता आमचं तोंड नको वाजवूस. संग्राम म्हणाला, समोरच्याला रोखठोक उत्तर द्यायला कोणीतरी संग्रामकडून शिकायला हवं होतं. सम्राटने त्याचं बोलणं जास्त मनावर नाही घेतलं. आपण याच्यासमोर जास्त बोलू शकत नाही हे त्याला सुद्धा माहिती होतं. त्याने फोन कट केला तसंच संग्राम गालातल्या गालात हसला, कारण शाब्दिक वादात त्याचा विजय जो झाला होता. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बदफी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे तो हरफी. राज गाणं गुणगुणत होता. बसल्याच जागी नाचत सुद्धा होता. हा पिक्चर पण बघितला का? संग्रामने विचारलं. माऊ सोबत थिएटरमध्ये जाऊन बघितला. पुष्पराज झुकेगा नाही साला. अगदी हनुवटी खालून हात फिरवतच त्याने डायलॉग मारला. एक नंबर. संग्रामने गाडी चालवता चालवता त्याचे केस विस्कटले. ओ गॉड, तुम्ही माझे केस विस्कटले. एकतर मुश्किलीने मी जेल लावून सेट केलेले, म्हणत राज कारच्या सीटवर उठून उभा राहिला. फ्रंट मिरर मध्ये बघून तो स्वतःचे केस नीट करू लागला. तुझ्या शाळेत जेल पण देतात काय? संग्रामने विचारलं. नाही, मी तर तुमचं जेल घेऊन लावलं. केस नीट झाले तसं तो पुन्हा सीटवर बसला आणि स्वतःला सीट बेल्ट लावला. तू मला न विचारता माझ्या वस्तूंना हात कसा काय लावला? संग्रामने खोटा खोटा राग दाखवतच विचारलं. तुम्हाला विचारून लावलं असतं तर तुम्ही नाही बोलले असते काय? राजने भोळा चेहरा करतच विचारलं. आम्ही होच बोललो असतो. संग्राम विचार करूनच म्हणाला, आय नो इट्स, म्हणूनच नाही विचारलं. आणि परफ्यूम पण तुम्हाला न विचारूनच घेतलं. म्हणत राजने त्याला गोड हसून दाखवलं. एवढा नट्टापट्टा करून शाळेत जायची काय गरज आहे? गर्लफ्रेंड वगैरे आहे का काय तुझी शाळेत? संग्रामने मस्तीतच विचारलं तसं राज भारी लाजला. एवढं लाजतोय म्हणजे पक्का कोणीतरी आवडते तर तुला. आता सांगून पण टाक. संग्राम म्हणाला. पीटीची टीचर. केसांवरून हात फिरवतच राज म्हणाला. संग्रामचे डोळेच मोठे झाले. एवढ्या लहान वयात टीचरच्या प्रेमात पडलेल्या स्वतःच्या पुतण्याला तो बघतच राहिला. आम्हाला तर अंजू पण आवडते. राज म्हणाला. आमच्या बायकोवर तुझी नजर आहे? संग्रामने विचारलं. अंजू तुमची बायको आहे? राजने विचारलं. होती. संग्राम म्हणाला. ओ, ब्रेकअप झालं का? राजने गंभीर होतच विचारलं. तू कसले नको त्या गोष्टी करतो रे? कुठे शिकला तू हे नको ते शब्द? संग्रामने विचारलं. माऊ कडून ऐकले. 2 कपल्स वेगळे झाले की ब्रेकअप होतो असं माऊ बोलली. दोन्ही हात माने मागे करतच पुन्हा ऐटीत बसत राज म्हणाला. भरपूर नको ते शिकवलंय तिने तुला. संग्राम म्हणाला. डॅडी पण हेच बोलायचा. राज म्हणाला. संग्रामने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. त्याच्यावरून नजर हटवत त्याने समोर पाहिलं
तसं एक वेगानं ट्रक त्याला स्वतःच्या दिशेने येताना दिसला. मोठे पप्पा! राजने घाबरतच संग्रामचा दंड पकडला. त्या क्षणी संग्रामला अंजली आणि त्याच्यासोबत घडलेला तो प्रसंग आठवला. असाच तो ट्रक त्याच्या समोरून आलेला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. पण या वेळेला सोबत मात्र राज होता. संग्रामने स्टेअरिंगवरची पकड एकदम घट्ट ठेवली. मोठे पप्पा, युटर्न घ्या, पाठी जागा आहे, राज म्हणाला. संग्रामने मागे वळून पाहिलं. मागे कोणतीच गाडी नव्हती. संग्रामने गाडी युटर्न घेत दुसऱ्या रस्त्यावरून गाडी घेतली. खिशातून फोन काढत त्याने अर्णव रेड्डीला फोन फिरवला. दुसऱ्याच रिंगमध्ये अर्णव रेड्डीने फोन उचलला. मरण समोर बघताच यमाची आठवण झाली काय, म्हणत अर्णव हसू लागला. स्वतःची तुलना यमासोबत कशी काय करू शकतो रे? यम तुझ्यासारखा नामर्द अजिबात नसणार रे, संग्राम रागातच म्हणाला. ह्या वेळेस संग्रामच्या बोलण्याचा राग अर्णव रेड्डीला आला नाही. तो फक्त हसू लागला. संग्राम रागाने अगदी लालबुंद झाला होता. पण बाजूलाच बसलेला राज एकटक त्याच्याकडे बघत होता. त्यामुळे त्याच्यासमोर शांत बसणं त्याला भाग होत. बुद्धिबळात जर स्वतःची बुद्धी वापरता येत नसेल तर गेम असा तोडून फोडून टाकायचा नाही रे. स्वतःचं तोंड कुठेतरी जाऊन काळं करायचं, संग्राम सभ्य भाषेतच म्हणाला. अच्छा, अजून काही सजेशन असेल तर सांग, अर्णव मिश्किलपणे म्हणाला. अजून सजेशन तर नाहीयेत, पण प्रश्न मात्र आम्हाला भरपूर आहेत. अंजू आणि माझ्या लग्नाची तयारी कितपत आली हे सांगितलं नाही तू, असं बोलून संग्रामने थेट त्याच्या शेपटीवर पाय ठेवला, ज्याने अर्णव रेड्डी चांगलाच चवताळला. समोरून शिव्या घालायला त्याने सुरुवात केली. का का आणि का आम्हाला तू तुझ्या खानदानाची नावं सांगतोयस? आम्हाला तुझ्या फॅमिलीत काडीमोल इंटरेस्ट नाही रे. अंजू सोबत आम्ही सगळ्यांसमोर पुन्हा लग्न करू ना, तेव्हा आम्ही जोड्याने तुझ्या घरी येतो. आता तुझ्या आईची, बाबाची, काकाची, मामाची, ज्यांची ज्यांची नावं तू सांगितलीस ना, या सगळ्यांची ओळख करू दे तू, संग्राम म्हणाला. तिच्यासोबत लग्न करायला तू आज जिवंत राहणार आहेस का, अर्णवने विचारलं. बस काय, आमचा जीव असं साधा सुद्धा वाटला का तुला, जे इतक्या सहज जाईल? आणि तू आमच्याबद्दल बोलणं सोडूनच दे. मूठसूट आमच्या मागे कसला पडतोस तू? आमची जेवढी काळजी घेतोस तेवढी स्वतःच्या आई पप्पांची पण घेत जा. आई पप्पांना असं मंदिरात एकटं सोडून दुसऱ्यावर बंदुका कसल्या रे रोखून धरतोस तू? आणि तुला त्यांना आजच मंदिरात सोडायचं होतं. असं मंदिरासमोर त्यांचा जीव घ्यायला आम्हाला किती त्रास होतोय याची थोडीशी तरी कल्पना आहे का तुला? का आम्हाला तू असं तुझ्यासारखं इतकं निर्दयी वागायला मजबूर करतोस? का का आणि का, संग्राम फिल्मी स्टाईल मध्येच म्हणाला. संग्रामकडून असं काही ऐकताच अर्णव रेड्डीची बोबडीच वळली. तू तू माझ्या आई पप्पांना मध्ये नाही या घ्यायचं. दुश्मनी तुझी आहे आणि माझी आहे. त्यांना काही केलंस ना तर जिवंत नाही या सोडणार मी तुला, अर्णव म्हणाला. आम्हाला किंवा आमच्या परिवाराच्या केसाला जरी तू धक्का लावलास ना तर तुझ्या संपूर्ण परिवाराला जिवंत जाळून टाकेल मी. आम्ही शांत आहोत कारण आमचे हात दगडाखाली आहेत. पण जास्त दिवस तू आमच्यापासून नाही वाचणार. लवकरच भेटशील तू आम्हाला. तुला तुझ्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा आम्ही देऊ, अगदी तशीच जशी तू डिझर्व करतोस. तुझ्या प्रत्येक पापाचा हिशोब आम्ही घेणार. जो खेळ आज सकाळपासून सुरू केलास ना तो आत्ताच्या आत्ता थांबवायचा, नाहीतर वाईट परिणाम होतील याचे, संग्राम म्हणाला. मी सगळं थांबवतो. तू माझ्या आई पप्पांना काहीही करणार नाहीस, अर्णव थोडं घाबरतच म्हणाला. संग्राम मिश्किलपणे हसला. वाघाची शिकार करताना सेफ्टी पण बाळगत जा रे, नाहीतर वाघाला तुझी शिकार करायला वेळ नाही लागणार. जनहित में जारी, संग्राम म्हणाला आणि फोन कट केला. संग्रामने खिडकीबाहेर नजर टाकली. जो ट्रक त्यांचा पाठलाग करत होता तो त्याला स्वतःपासून दूर जाताना दिसत होता. तसा मिश्किलपणे तो हसला. गाडी घराजवळ येऊन थांबली, पण राज शांतच बसून राहिला. कारचा दरवाजा उघडून संग्राम बाहेर पडला. राजच्या शेजारचा दरवाजा त्याने उघडला. तुला परत शाळेत सोडू काय,
संग्रामने विचारलं. ती स्कूलमधून कंप्लेंट आलीये हे आईला काही सांगू नका, नाहीतर ती रागवेल. राज थोडं घाबरतच म्हणाला. नाही सांगत, संग्राम म्हणाला. तसं राजने खुश होतच घरी पळ घेतला. घरी पाऊल त्याने ठेवलं तसं तो जागीच थांबला. स्वतःची चाफेकळी दाताने हलकीच चावत तो छकुलीकडे बघत होता. छकुली दोन्ही पायावर उभी होती. स्वतःचं पाऊल पुढे टाकत ती आध्याकडे जात होती, ते सुद्धा कोणाचाही आधार न घेता. राजच्या मागोमाग संग्राम सुद्धा येऊन उभा राहिला. आपल्या चिमणीला असं चालताना बघून त्याला सुद्धा खूप आनंद झाला. राणी, ये ना माझ्याकडे, तू नाही पडणार, घाबरू नकोस, मी तुला नाही पडू देणार. आध्या तिला धीर देतच म्हणाली. चिमणे, आमच्याकडे ये. संग्राम गुडघ्यावर बसतच म्हणाला. दोन्ही हात एकमेकांपासून लांब करत तो चिमणीला स्वतःजवळ बोलवू लागला. छकुली एक एक पाऊल पुढे टाकत होती. प्रत्येक पावलासोबत तिला स्वतःचा तोल सुद्धा सांभाळायला येत होता. हळूहळू तिच्यातला आत्मविश्वास सुद्धा वाढला होता. पप्पा, खुश होतच ती संग्रामला आवाज देत त्याच्या जवळ जात होती. ये लवकर. संग्राम तिला स्वतःजवळ बोलवत होता. लवकर ये. राज पण संग्रामच्या मागे जाऊन उभा राहिला आणि फायनली संग्रामची चिमणी त्याला येऊन बिलगली. आपण स्वतः चाललो म्हणून तिला भरपूर आनंद झाला होता. संग्राम तर इतका खुश झाला की घट्ट अशी मिठी मारून तो तिला खूप वेळ बिलगून राहिला. डोळे पाणावले होते त्याचे. रोज असं थोडं थोडं चालत जा. चिमणीच्या गालावर ओठ टेकवतच संग्राम म्हणाला. सीडला सरप्राईज देणार आहे मी. चिमणी म्हणाली. त्याला तुझं हे वाला सरप्राईज खूप आवडेल. संग्राम म्हणाला. जेवणाची ताटं वाढते. आद्या म्हणाली. आज पावभाजी केली आहे आईने. छकुली म्हणाली. आई खरंच? राजने खुश होतच विचारलं. आद्याने हो म्हणून मान डोलवली. ये. राज खुश होतच बेडवर उड्या मारू लागला. त्याला असं उड्या मारताना बघून छकुली जोर जोरात टाळ्या वाजवू लागली. घरी दोघांचाही धुमाकूळ चालू होता. इथे हॉस्पिटलमध्ये सेडला संग्रामची काळजी वाटू लागली होती. भाईला काय झालंय? आज मला तो थोडा वेगळा वाटला. सेड सम्राटला प्रश्न करू लागला. प्रेमात पडणारा प्रत्येक माणूस असा वेगळाच वाटतो आणि वेगळाच वागतो. तुला डिस्चार्ज मिळेल तेव्हा तुलाच कळेल त्याला काय झालंय ते. आता काहीही विचार करू नकोस आणि विचारू सुद्धा नकोस. शांतपणे पडून राहा. आराम करण्याचे दिवस आहेत तुझे, आराम कर. एकदा का घरी गेलास ना तर राज तुला काही आराम करू देणार नाही. त्याच्यासोबत खेळायला एक वेगळीच एनर्जी तुला आणावी लागणार. सम्राट विषय बदलतच म्हणाला. माहितीये मला. सेड म्हणाला. दोघांचं बोलणं पूर्ण होत नाही तोच सम्राटचा फोन रिंग झाला. एका अनोळखी नंबरवरून त्याला फोन येत होता. सेड समोर बसूनच त्याने फोन उचलला. हॅलो. सम्राटने फोन कानाला लावला. समोरील आवाज ऐकून त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला. त्याने एक नजर सेडवर टाकली आणि तो बाहेर आला. कोणाचा फोन आला असेल कळेलच पुढील भागात. पुढील भाग हा ह्या पर्वाचा शेवटचा भाग असेल. कथेला येणारा रिस्पॉन्स बघता पुढील पर्व लवकरच तुमच्या समोर येईल. जनहित में जारी.